युद्धभूमीवरती एका बाजूला सगळे कौरव आपल्या 11 अक्षौहिणी सैन्यासह उभे आहेत आणि त्यांच्यासमोर पांडव त्यांच्या सैन्यासह उभे आहेत. त्या युद्धभूमीवरती कौरव पांडव समोरासमोर आलेले असताना यायला नको होता, पण तरी सुद्धा अर्जुनाच्या मनामध्ये थोडा संशय आला, शंका निर्माण झाली आणि आपल्या अंतःकरणातला भाव अर्जुनाने भगवंताच्या समोर व्यक्त केला की हे देवा, ज्यांच्याबरोबर मला युद्ध करायचं आहे, एकदा मला ते सगळ्यांना पाहून तरी दे. नक्की मला कुणाला मारायचं आहे, कुणाबरोबर युद्ध करायचं आहे. खरं तर ही भावना अर्जुनाच्या मनात येणंच शक्य नव्हतं, पण हा सगळा भगवान परमात्म्याचा खेळ आहे, कारण तोच या सगळ्या गोष्टी घडवून आणतो. करता करविता तोच आहे. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी आणि मुकुट सकाळामणी, धन्य तुझी विठोबा. भगवान परमात्म्याने हा भाव अर्जुनाच्या मनात निर्माण केला आणि त्या योगे अर्जुनाच्याच असणाऱ्या विनंतीवरून अर्जुन स्वतः देवाला म्हणतोय, सेनयोर भयरमध्ये प्रथम स्थापय मेच्युत. हे अच्युत, हे भगवान परमात्मा, या असणाऱ्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी माझा नेऊन रथ उभा कर की जेणेकरून मला पाहता येईल कुणाशी मला युद्ध करायचं आहे. भगवान परमात्म्याने तेवढ्याच हुशारीने आपला असणारा हा अर्जुनाचा रथ नेमकाच द्रोणाचार्यांच्या, भीष्माचार्यांच्या, कृपाचार्यांच्या समोर नेऊन उभा केला. वास्तवात तो दुर्योधनाच्याही समोर नेऊन उभा करू शकला असता, दुःशासनाच्या समोर नेऊन उभा करू शकला असता, कर्णाच्याही समोर नेऊन उभा करता आला असता. पण मग यांच्या समोर नेमकं हा रथ नेऊन उभा केल्यानंतर मग मात्र अर्जुन पूर्ण गलितगात्र झाला. कारण ज्यांनी आतापर्यंत आपल्याला घडवलं, शिकवलं, इथपर्यंत आणलं, त्या सगळ्यांनाच पाहून अर्जुन अगदी हतबल झाला आणि देवाला सांगितलं, देवा, मला हे युद्ध काही करायचं नाही. मग त्यावेळेला अर्जुनाच्या अंतःकरणात हा जो विषाद आहे, हा विषाद घालवण्याकरता भगवान परमात्म्याने त्याला जे मार्गदर्शन केलं, ते मार्गदर्शन म्हणजेच ही श्रीमद भगवद्गीता आहे. खरं तर आपल्या सगळ्यांवरती हे फार मोठे उपकार आहेत भगवान परमात्म्याचे आणि तेवढेच अर्जुनाचे पण. कारण अर्जुनाचे निमिषी गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे पिढीले जगाचे. निमित्त अर्जुन आहे, पण अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना भगवान परमात्म्याने केलेलं हे मार्गदर्शन आहे. या भगवद्गीतेमध्ये फक्त युद्ध कसं करावं याचं वर्णन नाही केलं भगवंताने. अर्जुनाने अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या शंका विचारल्या, प्रश्न विचारले, जे आपल्या सगळ्यांना संसारिकांना पडत असतात. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भगवान परमात्म्याने अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांकरता जिथं वर्णन केली, ती म्हणजे ही भगवद्गीता आहे. आणखीन या भगवद्गीतेचं वेगळं पण असलं आपल्याला सांगता येईल. या भगवद्गीतेची सुरुवात झाली शंकेने, या भगवद्गीतेचा मध्य आहे समाधानाने आणि या भगवद्गीतेचा समारोप, शेवट आहे आपल्या सगळ्यांच्या असणाऱ्या शरणागतीने. अर्जुनाने देवासमोर आपली वेगवेगळी मतं मांडली की ज्यांना मारायचं आहे ते सगळे माझे आप्तच आहेत, यांना मारून मला जे मिळवायचं आहे, मग ते नसताना मला या सगळ्याचा काय उपयोग आहे. त्यावेळेला भगवान परमात्मा सांगतायत की ज्यांना तू मारतोय ते अगोदरच मेलेले आहेत. शरीर दृष्टीने फक्त ते तुझ्या समोर दिसत आहेत, पण तुझं कर्तव्य, क्षत्रिय धर्म तुला फक्त करायचा आहे, पार पाडायचा आहे. आणि त्या सगळ्या भगवान परमात्म्याच्या उपदेशाचं अनुग्रहण केल्यानंतर, श्रवण केल्यानंतर मग अर्जुनाच्या अंतःकरणातले भाव आहेत. तेजुपहासी सिद्ध करीसी, प्रकृती करविल तुझ कडुनी, तरी मग पार्था परिसुनी गीता, रुचते ममता का अजुनी. मग तो वदला मोह निरसला, संशय नुरला, खरोखरे कृतार्थ झालो प्रसाद तवह, वचन तुझे मज मान्य हरे. अंतःकरणातला सगळा विषाद भगवान परमात्म्याने भगवद्गीतेच्या माध्यमातून पूर्णपणे घालून टाकला आणि मग खऱ्या अर्थाने अर्जुन युद्धाकरता तयार झाला. आणखीन एक वेगळी भूमिका भगवद्गीतेची आपल्याला अशी सांगता येईल. सुरुवात धृतराष्ट्राच्या प्रश्नाने आहे आणि याच भगवद्गीतेचा शेवट संजयाच्या अत्यंत मार्मिक अशा उत्तराने. अंध व्यक्तीच्या प्रश्नाने सुरुवात आणि दूरदृष्टी असणार आपण वाटचाल केली, ते निश्चितच जसा अर्जुनाचा विषाद निघून गेला, तो निस्संदेह झाला, त्याच्या सगळ्या शंकांचं समाधान झालं आणि शेवटी त्याने भगवान परमात्म्याकडे शरणागती पत्करली. तशीच शरणागती आपल्याही जीवनामध्ये यावी याकरता या भगवद्गीतेचं पठण आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. नाथ महाराजांचा एक फार सुंदर अभंग आहे. गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा, नित्य नेम वाचे वदता अक्षरे, भवसिंधू तरे अर्धक्षणी. नाथ महाराज म्हणतात, या भगवद्गीतेचं वाचन खूप लांबची गोष्ट आहे, पण या फक्त गीता 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 जरी आपण म्हणालो
तरी आपल्या सगळ्या जन्ममरणाचे फेरे पूर्णपणे नाहीसे करण्याचं सामर्थ्य गीतेच्या केवळ उच्चारणामध्ये आहे. पण काही शंका विचारले, आता जन्माला आलोय, पुन्हा आपण मरणार, मेल्यानंतर परत आपल्याला जन्म मिळेल नाही मिळेल, तो कोणी बघितलाय? भविष्यातलं काय सांगता नाथ महाराज? वर्तमानातलं काहीतरी सांगा. या गीतेच्या वाचण्याचा लाभ नेमका काय? म्हणून नाथ महाराज दुसऱ्या चरणात वर्णन करतात, या भगवद्गीतेतली अक्षरं वाचली, नित्य नेमाने जर आपण त्याचं पठण केलं तर नित्यनेम वाची वदता अक्षरे आणि भवसिंधू तरे अर्धक्षणी. या जन्म मरणाचा असणारा जो काही फेरा आहे हा पूर्णपणे जर आपल्याला थांबवायचा असेल, या जन्माचा आपला शेवट जर गोड व्हावं असं वाटत असेल तर निश्चितच आपण ही अक्षरं वाचली पाहिजेत. भगवद्गीतेतले हे श्लोक आपण आचरणात आणले पाहिजेत. आणि शेवटी नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी जयाचा हा नेम तया पुरुषोत्तम न विसंबे. अशा पद्धतीने जर नियमाने आपण ही भगवद्गीता वाचली तर निश्चितच तो भगवान परमात्मा आपल्याला कधीच विसरणार नाही. आणि म्हणून ज्या दिवशी भगवान परमात्म्याने अर्जुनाच्या निमित्ताने ही गीता आपल्या सगळ्यांना सांगितली, तो हा आजचा दिवस, मार्गशीर्ष शुद्ध एकादशी. आजच्या दिवशी या भगवद्गीतेचा जन्म झाला. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जगामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ आहेत, लाखो ग्रंथ असते, पण सगळ्या ग्रंथाची जयंती होते का हो? नाही होत. केवळ जयंती एकच आहे, गीता जयंती. आजपर्यंत कधीतरी कसं ऐकलंय का? साने गुरुजी श्यामची आई पुस्तक लिहिलं त्यांनी, श्यामची आई जयंती ऐकलंय का? गीता रहस्य जयंती, अनेक वेगवेगळे ग्रंथ आहेत, पण इतर कुठल्याही ग्रंथाची जयंती होत नाही. या ग्रंथाची जयंती होते का? कारण हा फक्त ग्रंथ नाही, तर स्वतः भगवान परमात्म्याची ती वाङ्मयीन मूर्ती आहे. ज्याप्रमाणे देवाचा जन्मोत्सव आपण साजरा करतो, त्याचप्रमाणे या गीतेचाही जन्मोत्सव आपण दरवर्षी तेवढ्याच उत्साहाने साजरा केला पाहिजे. आणि या गीतेमध्ये असणारे जे श्लोक होईल त्या पद्धतीने आपण याचं पठण केलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आज आपण आपल्या आई कर्नाळ देवी मातेच्या मंदिरामध्ये गीता जयंतीच्या निमित्ताने गीता पाठ करणार आहोत. आज थोडी ही सुरुवात झाली, तर इथून पुढे आपण संकल्प करूया, इथून पुढे दररोज किमान 5 श्लोक तरी आपल्या सगळ्यांकडून वाचले जावेत आणि भगवान परमात्म्याची ही पूजा सेवा आपल्याकडून घडावी, हाच त्या पाठीमागचा भाव आहे. आणि त्या निमित्ताने आपण आज हे पठण करणार आहोत.